बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या मंगळवेढ्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सुजित उर्फ सुप्रिया अजित जगताप यांच्यासह प्रभाग क्रमांक 8, 9, 10 मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार समाधानदादा अवतडे यांच्या उपस्थितीत मंगळवेढा शहरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विकास, विश्वास आणि स्थिर नेतृत्व मुद्द्यावर महायुतीच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. मंगळवेढा शहराच्या सर्वोपरी विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार या प्रचार रॅलीतून ठळकपणे व्यक्त करण्यात आला होता. आज आम्ही रॅली काढली आणि रॅलीमध्ये अतिशय उत्साहाचा प्रतिसाद सर्व जनतेमधून आम्हाला दिसून येतोय आणि 100% त्या उत्साहाच्या जोरावरती त्या ठिकाणी आम्हाला या सर्व घटकातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्यामुळे येणाऱ्या 21 तारखेला हा विजय आमचाच असणार आहे. खरं म्हणजे मंगळवेढा शहरातील सर्व जनतेशी एक वेगळीच नाळ या ठिकाणी माझी आहे. ही पूर्वीपासूनच म्हणजे मी लहानपणापासून असून त्या आजीच्या कुशीतसुद्धा मी खेळलेलो आहे आणि लहानपणी शालेय जीवनामध्ये सुद्धा त्या आजीच्या हातचं जेवणसुद्धा या ठिकाणी मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामुळं त्या जुन्या आठवणी मला बघितल्यानंतर त्यांना येत असतात, त्यांना बघितल्यानंतर मला येत असतात. हे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हे काय राजकीय गोष्टी या ठिकाणी 100% नाही आहेत. बाबा येत जा आणि या ठिकाणी तू सगळ्यांची काळजी घेतोय आणि हे काळजी घेत असताना तुझ्याही तब्येतीची तू जरा थोडेसे त्या ठिकाणी जसं एखादी आई मुलाला सांगत असते त्या पद्धतीनं तिच्या काही सूचना होत्या त्या सूचनाही या ठिकाणी तंतोतंत 100% पालन केलं. आज खरं म्हणजे मंगळवेढा शहरातील काही आणि पूर्ण तालुक्यातील सर्व आमच्या लाडक्या बहिणी, या लाडक्या बहिणीचा सुद्धा पाठिंबा या ठिकाणी आम्हाला जोरदार आहे. शिवाय या लाडक्या बहिणीचा पाठिंबा असूनच लाडक्या भावांचाही आहे. शेतकरी वर्गातून सुद्धा अतिवृष्टीचे अनुदान चांगल्या प्रमाणात मिळाल्यामुळं शेतकरीसुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांनासुद्धा देण्याचं काम हे आपल्या सरकारनं केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहेत. सर्व युवकांचासुद्धा एक आयडॉल म्हणून या ठिकाणी आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील किंवा या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथजी शिंदेसाहेब असतील, नक्कीच युवकसुद्धा या ठिकाणी या सगळ्यांच्याकडं बघून त्या ठिकाणी आकर्षित झाला आहे आणि नक्कीच त्या युवकांच्यासुद्धा भविष्याचा विचार करणारे हे सरकार आहे आणि त्यामुळं युवकांच्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला पाठिंबा मिळतो. आता भारतीय जनता पार्टी हा जगात सर्वात मोठा पक्ष आहे आणि ह्या शिस्तीचा पक्ष आहे. या ठिकाणी शिस्तीचा पक्ष असताना त्या ठिकाणी आम्हीही त्या निमित्तानं ज्या पद्धतीनं राजकारण विकासाच्या दृष्टीनं जी विकासाभिमुख जी चेहरा आहे किंवा विकासाभिमुख ज्या गोष्टी आहेत, खरं म्हणजे त्या बाजूला जरी अवतडे असतील तर या बाजूला सुद्धा माझी लाडकी बहीणच आहे. त्यामुळं विकासाच्या दृष्टीनं या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या पाठीमागं 100% मी नाही, मंगळवेढा शहरातील संपूर्ण जनता ही आमच्या लाडक्या बहिणीच्या पाठीमागं. विधानसभेला जे लाडकी नाही काय म्हणलं आपण? विधानसभेला जशी लाडकी बहीण तुमच्या पाठीमागं राहिली तशाच पद्धतीनं तुमच्या आज लाडकी बहीण आहे. तर त्या आता या मंगळवेढ्याची जनता तुमच्या माध्यमातून किंवा मी मगाशीच सांगितलं आपल्याला की या आमच्या मागं लाडकी बहीण आहे, लाडका भाऊ आहे, युवक वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, व्यापारी वर्ग आहे. हे सर्व वर्गातील सर्व कामगार वर्ग असेल हे सर्वजण आमच्या मागे भक्कमपणाने पाठीमागे आहेत. म्हणजे आमच्यात नाराजी वगैरे ह्या पक्षामध्ये काही नसती, शिस्त असती. शिस्तीच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी जेचं त्याचं कार्य त्या ठिकाणी दिलेलं असतं. आज सुद्धा शशिकांत नाना आम्हाला सकाळी सांगितलं, पालकमंत्री आणि या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब आज यांचा दौरा या ठिकाणी असल्यामुळं मलासुद्धा तिथं जाणं क्रम प्राप्त होतं, परंतु रॅली असल्यामुळं मी गेलो नाही. त्यामुळं त्या कार्यक्रमाला शशिकांतांना गेलेले. आज खरं म्हणजे ही लाडकी बहीण योजना असेल
आपण शहरामध्ये एवढं मोठ्या हॉस्पिटलची निर्मिती असेल, त्या शहरामधले रस्ते असतील, भूमिगत गटरे असतील आणि या शहरामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी विकासाभिमुख आपल्याला करायच्या आहेत. क्रीडांगण मोठ्या प्रमाणात करायचं आहे. शिवाय आज नाट्यगृह एवढं मोठं आपल्याला व्हायला लागलेलं आहे, ते सुद्धा पूर्णत्वाकडे चालू आहे. त्यालासुद्धा अजून निधी लागणार आहे, तोही आपण करायचा आहे. मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की शेकडो कोटीच्या माध्यमातून या मंगळवेढा शहराच्या विकासाला गती देण्यासाठी निधी लागणार आहे. त्यामुळं हा निधी हा फक्त आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादीचे सर्व आमचे उमेदवार निवडून गेल्यानंतर आम्ही हक्काने मुंबईमध्ये बसून या शहराच्या विकासाला आम्ही निधी आणू शकतोय. त्यामुळं आम्हाला 100% खात्री आहे की जनतेलासुद्धा हा विकास पाहिजे आणि जनतेने सुद्धा बघितलेलं आहे मला आमदार केल्यानंतर की या शहराला आतापर्यंत विकास निधी किती येत होता आणि मी